नमस्कार मंडळी, स्वागत करतोय माझ्या आपलं माणूस निखिल या चॅनलमध्ये। आत्ताच गणपती बाप्पांचे विसर्जन झाले। तर मंडळी, गाव म्हटलं की वेगवेगळ्या चालीरीती, रूढी, परंपरा अशा गोष्टी असतात। तर तशीच माझ्या आचरा हिरलेवाडी गावातील गणपती विसर्जन सोहळा मी आता तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय। मंडळी, वैशिष्ट्य म्हणजे असा की बऱ्याच वर्षापासून चालू असलेली ही आमची परंपरा म्हणजेच आमच्या श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिरासमोरच्या ज्या जलकुंभामध्ये म्हणजेच तळी आहे। हो, कारण ही आमची तळी आहे ना, आमच्या आचरा हिरलेवाडी गावातल्या प्रत्येक माणसाच्या नसानसाची म्हणजे नाळ त्या तळीशी जोडलेली आहे। आम्ही गणपती विसर्जन करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप आवडत आणि हो आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि हो तुमचा अभिप्राय देऊ नक्कीच विसरू नका। तर आता व्हिडिओ बघूया शेवटपर्यंत, चला तर मंडळी, सर्वप्रथम श्रीदेव ब्राह्मण देवाचे दर्शन तुम्हाला दाखवतो। हे गणपती बाप्पाची मूर्ती छान आहे की सालाबादप्रमाणे आम्ही इथे ठेवतो आणि दुसऱ्या वर्षी ह्या मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्ती इथे परत बसवतो। आणि आता आपण जाऊया सभामंडपाकडे। बरेचसे चाकरमानी इथे उपस्थित आहेत, बाप्पांच्या मूर्तींची रांग लावलेली आहे आणि उत्साह तर होत आहे, आनंद तर होत आहे, पण प्रत्येक चाकरमानाच्या मनात छोटीशी गोष्ट मात्र जाणवत आहे, ती म्हणजे बाप्पा येले आणि बाप्पा चालले। मंडळी, खरी गोष्ट अशी की गेले 1.5 महिने चालू असलेली ही रेलचेल चाकरमानांपासून ते गावच्या ग्रामस्थांपर्यंत म्हणजे रंगरंगोटी म्हणा, घराची साफसफाई, अगदी जोमान जो तो काम करता आणि शेवटी बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी तो दिवस येता आणि काळीज मात्र प्रत्येक चाकरमानाचा आणि प्रत्येक ग्रामस्थाचा हलक्या होऊन जाता। मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। मंडळी, सांगूची गोष्ट अशी की संध्याकाळी 5-5:30 वाजल्यापासून बाप्पांची मूर्ती येऊ चालू होता आपल्या मंदिरामध्ये आणि मग गेल्यावर ते अगदी लाईनीत लावले जातात। मग धूप कापूर जो आपापल्या गणपतीकडे अगरबत्ती धूप कापूर लावून बाप्पाच्या आरतीची तयारी करून ठेवत असतात आणि मग हळूहळू सगळे चाकरमानी आपापल्या घरातलं बाप्पा घेऊन मंदिरामध्ये येतात। त्याचप्रमाणे हो पण बाप्पा इलेलो असा। आणि आता आपण बघूया मेन म्हणजे जी तुमका मागाशी सांगितलंय तळी, त्या तळीकडे आता आपण थोड्याच वेळात येतलो आणि आपण हे तळीकडे येतो, हे बघा। तर मंडळी, ही पहा आमची तळी कशी वाटली ती सांगा। म्हणजेच आमचो ह्यो जलकुंभ श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिराच्या समोरील असलेलो, ह्याच्यामध्ये आम्ही गणपती विसर्जन करतो। मंडळी, दरवर्षी ही तळी साफ केली जाता, असलेली माती आतमधले विसर्जनानंतरची ही पूर्ण उपसून स्वच्छ केली जाता, जेणेकरून पावसात ज्यावेळी पाणी जमा होता त्यावेळी कुठलाही त्रास चाकरमान्यांका कुठल्याही व्यक्ती होऊ नये आणि आमची श्रद्धा देखील तेवढीच असता परमेश्वरावर। त्यामुळे आजपर्यंत ह्या तळीत कुठलीही प्रकारची अशी हानी झालेली नाही आहे। ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या सर्वमस्त ग्रामस्थांसाठी। म्हणतात ना, इतिहास साक्षात। मंडळी, गंमत म्हणजे पुरुषांपेक्षा पण 100% हजेरी लावलेली असता वाडीतल्या सर्व महिलांची, कारण ह्योच एक दिवस असता त्यांच्यासाठी। बाप्पाच्या येण्या अगोदरपासूनची साफसफाई, गेले 11 दिवस पंचपक्वान्नाचा जेवण आणि घरातली कामं उरकून त्यांना जो वेळ मिळता त्या वेळातून वेळ काढून सगळा काय आपली हौस मौज इच्छा करत असतात। आणि आज जो दिवस त्यांना मिळता तो म्हणजे बाप्पासाठी 4 शब्द सांगूची, बाप्पा पुढच्या वर्षी कधी येतलस। कारण किती कामं असली तरी कोकणी महिला कधीही मागे हटणार नाही, लक्षात ठेवा। मंडळी, तुम्ही आता बघताच की बरेच गणपती इलेले असत, म्हणजे एकंदरीत सगळेच गणपती इलेले असत आणि थोड्याच वेळात महाआरती चालू होतली या सभामंडपाखाली। थोड्या वेळात धूप कापूर आणि अगरबत्ती
आणि तो सुगंध खूप आल्हाददायक वातावरण तयार होताला बघत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी. तोपर्यंत मनोगत घेऊया. तर फायनली आपण थोडासा मनोगत घेऊया बाबूकांचा. तर बाबूका सालावतप्रमाणे यंदा पण ही सगळी धावपळ असता. श्री ब्राह्मण देवाची सेवा तुम्ही आपले ब्राह्मण श्री बाळूकाका करतो. तर आजच्या दिवशीचा जो दिवस आहे ती कसा वाटतं नेमक्या, म्हणजे इतक्या वर्षापासून चालत केलेली असलेली परंपरा आपली ती तुम्ही जोपासता, म्हणजे आपण इव्हन सगळेच वाडीतले जोपासतो, त्याबद्दल एक मत सांगा. नाही ती पहिल्यापासून प्रथा आली, वडिलोपार्जित प्रथा आलेली आहे ती का आम्हाला चालवायच लागते. ते गणपती 11 दिवसाच्या विसर्जन दिवशी त्याला म्हणजे गणपती आल्यानंतर ते नारळ घेऊन येणे, खिरापत करणे, नंतर गणपतीची आरती करणे, हे पहिलोपार्जित वडिलोपार्जित चालत आलेला विषय आहे, तो आम्हाला करावाच लागतो. थँक्यू. आपण नंदूबाबांका विचारूया. काय वाटतं मत, ह्या आपली ही परंपरा आम्ही तळीत आपण गणपती विसर्जन करतो सालावतप्रमाणे? दरवर्षाप्रमाणे आपण गणपती परंपरा चालूच आहे. 11 दिवस व्यवस्थित गणपती बसवतात, व्यवस्थित कार्यक्रम होतो, सगळं व्यवस्थित होते, काही आडी अडचणी येत नाही, त्याच्यामध्ये कार्यक्रम व्यवस्थित होतो. थँक्यू. तर मंडळी, आता आपण आपल्या ब्राह्मणदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष आणि तरुणांका सुद्धा असा मागे पाडतील असा एकदम सळसळणारा व्यक्तिमत्व शेखर काका, सगळ्यांचे लाडके, त्यांना विचारूया. तर कसं वाटतं शेखर काका, ह्यो दिवस आपण जी तयारी करतो महिनाभर अगोदरपासून आणि शेवटी बाप्पा जाण्याची वेळ येतं आणि तू आज दिवस इलेलो हा, तर काय वाटतं त्याबद्दल, आणि ही आपली परंपरा आपण जोपासत इलो त्याबद्दल 1 मिनटं सांगा. अतिशय आनंद वाटता की आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो त्या गणपती बाप्पाची, आणि आज त्याची सांगता 11 दिवसाचे गणपती अनंत चतुर्थी झाली. त्याच्यामुळे आमका पण दुःख वाटतं की बाबा आज त्याची सांगता होता की अशी वर्षानुवर्ष सेवा करू मिळत आहे 11 दिवसात. धन्यवाद. तसेच एकदम आपल्या वाडीतले हरहुन्नरी कलाकार प्रख्यात बुवा, तसेच भालचंद्र साऊंड सर्व्हिस सिस्टीमचे खुद्द ओनर श्री अजय आचेकर, म्हणजे सर्वांचे लाडके बबन काका, त्यांना विचारूया. काका, काय वाटतं? खरोखर आनंद होता हवा. 1 महिना आपल्या ब्राह्मणदेव मंदिरात हरिनाम सप्ताह चालू असायचो, तो जो आनंद असायचो म्हणजे भजनरूपी सेवेतून, तो आज एकदा केव्हा गणपती येतो आहे असं सर्वांना म्हणजे लहान दोन मंडळी वाटत होतं. आणि त्यात करून आज अनंत चतुर्थी म्हणजे आज गणपती बाप्पा जाते वेळी जो काही एक मनाला दुःख कुठेतरी निर्माण होतं, दुःख तो खरोखर म्हणजे एक आपला घरातील कोणतरी बाजूला गेला आहे असंच वाटतं. मंडळी, सर्वप्रथम म्हणजे काय माहिती आहे, लहानपणापासून म्हणजे तुमच्या लहानपणापासून तुम्ही बघत येलात की आपले बाबाला आजोबा सध्या आपल्यात नाही, पण आठवण त्यांची नेहमी येतं, कारण सगळा आज बाबू काकावर ती सगळी जबाबदारी पूर्णपणे पडलेली आहे खांद्यावर, पण सगळं ते बाबाला जेव्हा करीत तर एक आठवण येतात थोडीशी. तर तुमका त्याच्याबद्दल काय आठवण येतात त्याची. ते प्रतिवर्षाप्रमाणे ते जे गणपतीची सगळी सेवा वगैरे करायची, ती प्रसादी करणे, आरती सगळं करणे, तर माझ्यावर काय एवढा भार नव्हता, पण यावर्षी ते गेल्या म्हणजे माझ्यावर जास्त भार पडलेला आहे. त्याच्यामुळे माझे भाऊ आहेत मदत करायला, तरी पण थोडं दुःख वाटतंच गेल्यात. त्यात करून गृह कंपनीने खूप सांभाळला आहे. नोकरी धंदा असून सुद्धा इकडे लक्ष त्यांनी चांगल्या प्रकारे दिलं. अनुमोदन आहे. गणपती बाप्पा मंडळी, जुनं ते सोनं म्हणतात. आता आपण पदमांका विचारूया. काका, आपली वर्षानुवर्षे चालत दिलेली परंपरा त्याबद्दल काय वाटतं? आपण तळीत गणपती विसर्जन करतो आणि 1.5 महिन्यापासून आपली तयारी चालू असते, काय वाटतं याबद्दल? आनंद वाटतो, वातावरण आनंदात आहे. थँक्यू. पुढे जाऊया. अजून कोण बाळा का? बाळाकडे येऊया आपण. मग असं नाही, मग
बाळा का नमस्कार. तर शेवटी तो दिवस येलो आजचा विसर्जनातो 1.5 महिन्यापासूनची असलेली सगळ्यांची चाकरमान्यांची गावातल्या मंडळींची रेलचेल हो धावपळ. आणि आज तो दिवस आणि आपली परंपरा आपल्या ब्राह्मणदेव सेवा मंडळाची आपण विसर्जन करतो. हो आजोबांनी खूप धावपळ केली आपल्या मंडळासाठी सगळ्यांना माहिती. हो. तर त्याबद्दल तुमचं एक मत सांगा, म्हणजे काय वाटतं? म्हणजे आमचं काय दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण गणपती गेलो की मुंबईकरांची धावपळ चालू होता की आपलं आता देव येतो ना, म्हणून चला सगळ्यांनी बायको पोरा सगळ्यांना घेऊन येतो आम्ही गावात. गणपतीची जशी काय यथाशक्ती वेगवेगळी सेवा करतो आणि 11 दिवसानंतर आम्ही गणपतीच्या विसर्जनासाठी सगळे एकत्र येतो आणि मग आमची आरती बिरती करून आमच्या तलावात आमच्या ब्राह्मदेव सेवाच्या मंडळाचा पहिल्यापासून दादा केलेला तळी आहे त्या तळीत विसर्जन करतो. अशी आमची परंपरा चाललेली अशी म्हणजे वाढवला चालवलेली परंपराच आहे आमची. थँक्यू नमस्कार नमस्कार धन्यवाद. येत आहे तुझ्याकडे झाला वांगड काका, एक बाईट देतास का तुम्ही? आपल्या या परंपरेबद्दल काय सांगतास तुम्ही, जी वर्षानुवर्ष चालू केली आपण देवळात येतो सगळे एकत्र जमतो, त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? माझं काय वर्ष परंपरा जे आपल्या विधी करायचे ते करायचे नाही. बाकी काय देवासाठी सगळे येतात मुंबईवरून श्रद्धेने भावनेने येतात आणि आपल्या देवाचं आगमन झाल्यानंतर काय जरूर विसर्जन करतात 11व्या दिवशी. थँक्यू. 12व्या दिवशी आपल्या सगळे मुंबईला परततात. ते देवाच्या श्रद्धेने सगळे येतात, बाकी काय नाही. थँक्यू. अरे ते ह्याच्यातून आवाज नाही तरी माईक नाही. आता मी खाली येतो. आता ही आपली मंडळी आहेत बघा सगळी. अरे बापरे, गणपती दाखवलंय, आता मी तुमचा मत घेऊचा, त्याला गौरवाचा घेऊया. गणपती बाप्पा गौरव विनय काय आणि पप्पा नाही ना? ओके. तर मंडळी आता नाही अरे ओल्ड इज गोल्ड, थोड्या गोष्टी आता बाळू का थोड्याशा काही दुखापतीमुळे घराकडे आहेत. आपण गौरवाचा मनोगत घ्या. गौरव कसं वाटतं आपली परंपरा वर्षानुवर्षी चालत गेलेली? अजून 2 गणपती रावले, मग भरपूर मोठी आरती होतली आणि त्याच्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन. सो लेट्स सी. ओके. आता मंदा मी काय बोलू शकत नाही. नो कमेंट्स. मी एकच बोलू शकते, गणपती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. होय. आता आपण जाऊया पुढे. अजून कोण? सगळे मंडळी मनोगत घेताना थोडं कॅमेरा सगळ्यांच्या चेहऱ्यासमोर घेऊचं लागलो, कारण बॅकग्राऊंडला आवाज जास्त असल्याकारणाने आणि मी घाईघाईत मुंबईतून गावा केल्यामुळे माझी माईक सिस्टीम काय आणू शकले नाही. त्यामुळे मोबाईल मनोगत घेताना चेहऱ्यासमोर घेऊचं लागलो, तो क्षमस्व आहे त्यासाठी. आणि तुम्ही आता बघताच जवळजवळ 2 गणपती उरलेत आणि त्यानंतर महाआरती चालू होतेली आहे. आणि भाविकांचो समस्त ग्रामस्थांचा जो उत्साह तो अगदी खूपच छान. मंडळी आता आपण राजन काकांकडे येऊया. आपली जी परंपरा चालू आहे वर्षानुवर्षे सगळे एकत्र येतं विसर्जन करतो आपल्या ब्राह्मणदेव मंदिरामध्ये, तर कसं वाटतं त्याच्याबद्दल? किती वर्षापूर्वीपासून तरी? मी त्या मागाचं 65 वर्ष आली, त्याच्या अगोदरपासून. एकंदरीत कसं वाटतं वातावरण? वातावरण कसं वाटतं एकंदरीत? थँक्यू. सचिन आता येईल काय म्हणतात ह्याकडे बोला. मग कसं वाटतं? एकदम टनटनाटन झाला ना. होय ना? आता पुन्हा आठवणच तरी आता हा पुन्हा आता 1 वर्षाची वाट बघूया होय तर. आमका. सागर मग मस्त ना, पहिल्याची आठवण येता चोरून उड्या मारू मारू शेळी खाऊ आपण सांग बरोबर.
तर आबा का कसं वाटतं एकंदरीत ह्या दिवसाची वाट बघत होता आणि शेवटी तो दिवस येलो हा, तर काय मत आणि आपली ही परंपरा वर्षानुवर्षे चालू असलेली मस्त चालली आपली परंपरा. म्हणजे आरती वगैरे सगळे व्यवस्थित होते, पण सगळे उत्साहाने 11 दिवसाचा गणपती 5 दिवसाचे उत्साहाने साजरे करतो आपण. खूप मस्त वाटतं. थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, आपले सर्वांचे लाडके आणि आपल्या वाडीचे एक आदर्शस्थान आणि त्याचप्रमाणे माजी उपसरपंच श्री पांडुरंग वायंगणकर म्हणजे पांडुरंग काका, तर त्यांना विचारूया आपली ही वर्षानुवर्षे चालू असलेली परंपरा श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिर आणि तिथली तळी आणि हे विसर्जन या पांडुरंगा कसा वाटता? विजयाला गेले प्रथमतः त्यांचे आम्ही आभार मानतो. कारण काय असे जे प्रसंग असतात, असे जे कार्यक्रम असतात ते यूट्यूबवरून सगळीकडे पसरवतात. महाराष्ट्रभर त्यांची ख्याती होते. तत्पूर्वी असं मी म्हणेन की आम्ही लहानपणापासून हा विसर्जनाचा कार्यक्रम 16 ब्राह्मणदेव मंदिरात पाहत आहोत, अगदी वयाच्या 10व्या वर्षापासून. आणि अतिशय उत्कृष्टपणे पूर्वीच्या चालरीतीप्रमाणेच हा कार्यक्रम त्याच स्टाईलमध्ये अगदी चालू आहे. आज नवीन तरुण मुलं असली तरी त्याच पद्धतीने हा कार्यक्रम उत्साहात साजरा करतो. ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
तर मंडळी आता आपण विजय काकांकडे येऊया. विजय काका, ही सालाबादप्रमाणे आपली परंपरा श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिरामध्ये आपण तळीत विसर्जन करतो आणि 1-1.5 महिन्यापासूनची लागलेली असलेली आस म्हणजे चाकरमान्यांपासून ते गावातल्या मंडळींपर्यंत, तर ती सगळी तयारी आणि शेवटी तो दिवस येता अनंत चतुर्दशीचो. तर आपली परंपरा आणि आताची ही म्हणजे विसर्जनाची गोष्ट, तर काय वाटतं ही गोष्टीबद्दल? आजचा दिवस जो विसर्जनाचा आहे तो मुंबईपासून जे गावचे म्हणजे ग्रामीण जे भाविक आहेत ते मोठ्या मनोभावाने ते विसर्जन करतात या तळीमध्ये. त्यामुळे आजची जी मजा पण आहे आणि वाईट पण वाटते विसर्जन होते म्हणून, पण इथे जी मजा आहे ती खूपच आहे. आमच्या ह्या वाडीसारखी मजा कुठेच नाही. आणि या ब्राह्मण एक लोक आहे हे तुम्हाला चित्र दिसतेच आहे. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. मंडळी आता ह्यो गणपती जो आहे ना, आपली परंपरा वर्षानुवर्षे एक गणपती आपण ते ठेवलं जातं आणि त्याचं विसर्जन दुसऱ्या वर्षी होता. तर ही मूर्ती गेल्या वर्षी ठेवली होती आणि आता ही बदलली जातली. एक वर्षभर पूर्ण. हां, हे आता आपण नवरात्राची अवधी विसर्जन करणार, यात नवीन ठेवणार आहे. ओके. तर आता ही मूर्ती ठेवली जातली वरती. हां, वर्षभर पूजा होती. मंडळी, कोकणातले आपले चालीरीती खूप वेगवेगळे असतात. त्यातली आमची आचरा हिरलेवाडीतील ही एक परंपरा छोटीशी, म्हणजे सालाबादप्रमाणे ही मूर्ती बदलली जाता, दुसऱ्या वर्षी त्या मूर्तीचं विसर्जन होतात जुन्या. तर कसं तुमचं काय वाटतं ह्या गोष्टीबद्दल? आपली ही परंपरा जी आपण राखतो ती अशाच प्रकारे राहायला पाहिजे. दरवर्षी आपण एक मूर्ती ठेवतो, त्याच्या दुसऱ्या वर्षी त्याची विसर्जन केले जाते आणि नवीन मूर्ती स्थापन केली जाते. ही जवळजवळ वर्षभर असते. ही आमची धार्मिक म्हणा किंवा काय, पण आमची एक ही आहे काय म्हणतात परंपरा आहे. धन्यवाद, धन्यवाद. सगळ्यात मोठं गणपतीचं विसर्जन पैग्याच्या कुंडळकर यांच्या गणपतीचं विसर्जन आपला तुम्ही बघूया आपण. मोरया मंडळी, नाही ना, तर खाली हळूहळू उतरतोय. आणि फायनली प्रयाग कुंडळकर यांच्या गणपतीचा विसर्जन झालेला. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मोरया. लहानतो पाठ बनवून झाले बा सांग फुल फक्त हातात घ्या हो फुल हातात घ्या. मंडळी प्रामुख्याने तळी ज्यावेळी मूर्ती आम्ही घेऊन जातो ओके, तर त्यावेळी पाय सांभाळून उतरायचा लागता. जर मूर्ती जर मोठी असतात तर खूपच जबाबदारीचा मोठा काम असतं. म्हणजेच पाण्यात उतरल्यानंतर कोणाच्याही एकाच्या अंगावर बॅलन्स जाता कामा नये या सगळ्या गोष्टीची खात्रीदारी घ्यायची लागता. काळजीपूर्वक मूर्ती सांभाळत विसर्जन बाप्पाचा करायचा लागता. चॅलेंज आहे चॅलेंज. पलीकडे मूर्ती नेऊच्या मंडळी खूप मजा असते. ओम सावकाश. मोरया मोरया. चला झालेले आहेत एकंदरीत. प्रसाद आमच्याकडे प्रसाद वाटला जाता. हो का? हा ठेवलाय 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 ठेवलाय. गोट्या का बनिलो गोट्या का तर मनोगत होता गोट्या का इलो.
सगळ्यात मोठा गणपती, बाबलाचा गणपती, गणपती बाप्पा गोल मूर्ती. विशाल विशाल पुढे पकड. तर मंडळी अशा प्रकारे विसर्जन तर पूर्ण पार पडलेला आणि आता मेन जबाबदारी म्हणजे साफसफाई. ह्यो सगळ्या गोष्टीचं म्हणजे सगळ्याच कार्यक्रमातलो महत्त्वपूर्ण टास्क आणि त्याचप्रमाणे सगळेच थांबून सुद्धा ही साफसफाई सगळे करतात. खूपच मोठी गोष्ट. मंडळी तुम्ही बघत असाल मगाशी सांगितल्याप्रमाणे मूर्ती ही आम्ही जुनी विसर्जन करतो आणि दुसरी मूर्ती वरती बसवतो. तर त्याची साफसफाई चालू आहे. जुनी मूर्ती होती गेल्या वर्षीची, तिचा विसर्जन केलेला आणि आता नवीन मूर्तीचा सिलेक्शन झालेला. ती मूर्ती आता आम्ही इथे वरती बसवणार. तर मंडळी 20 मिनिटाच्या अथक परिश्रमानंतर जुनी मूर्तीचे विसर्जन करून साफसफाई करून नवीन मूर्ती इथे बसवण्यात आलेली असा. आणि कशी वाटली मूर्ती तुम्ही सांगा. कमेंट तुमची नक्कीच महत्त्वाची आहे मंडळी, कारण ही जी व्हिडिओ आजच्या विसर्जनाच्या निमित्तानं मी केलेली असा तुमका दाखवसाठी. याचा निमित्त म्हणजे ही एक आठवण म्हणून सुद्धा माझ्या चॅनलवर आणि ही कायमस्वरूपीरित्या आठवणीत राहावी. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या आणि तुम्ही आठवण स्वरूपात असलेली व्हिडिओ तुम्ही कधीही केव्हाही कुठेही नेटवर्कमध्ये बसला तरच बघू शकता. म्हणजे त्यावेळी असं असायचं की पायऱ्यांवर स्टेअरकेसवर पाय ठेवताना भीती वाटायची काळोखाची. पण राजन काकांनी बरी सोय केली आणि चांगल्या क्वालिटीचे हॅलोजन त्यावेळी लावले त्यांनी. परत आपल्या घाटीवर सुद्धा वळणावर सुद्धा म्हणजे एकंदरीत युनिटी असा सगळा चांगला होता. म्हणजे मंडळाचीच आहे मंडळ पुढाकार असं पुढाकार असा तरच चांगला होता. चला मंडळी आता कालाप्रमाणे यंदा पण आपण सगळी ही ओटी धुवून काढणार व्यवस्थित. ह्या आमचा रिधिमा ह्या बघा रितिका आता धुतलो सगळा व्यवस्थित. दरवर्षी राजन काका असतात शेवटला. आम्ही सगळा दरवर्षी धुतो की नाही सगळा चकाचक म्हणजे व्यवस्थित जसा तसा व्यवस्थित करून देवा आपला स्वच्छ करून आम्ही परत निघतो विसर्जन झाल्यानंतर. आता बघत राहा थोड्याच वेळात. आणि बघा नवीन चेंजेस या वर्षीचा LED आहेत ना, LED लाईट. आणि मुळात म्हणजे काय मंडळी तुम्हाला सांगायची गोष्ट काय माहिती आहे, हे राजन काकात ना पहिले तळीत विसर्जन करताना काय नसायचं, काळोख असायचं आपल्या तळीत. आणि आता राजन काकाच्या कृपेने राजन काकांनी बरेच वेळा चांगल्या क्वालिटीचे हॉलोजन आणलेले असत त्यावेळी सुद्धा आणि अजूनही ते करतात. जमात ती परमेश्वर देतात त्याप्रमाणे करतात. 10-12 वर्ष आली हो ॲक्टिव्ह असं नव्हते, आता आपण ॲक्टिव्ह असं केली. हो मंडळी ठरल्याप्रमाणे आता व्यवस्थित स्वच्छ धुतलं. शेखर काका नेहमी असे कार्यरत असतात. हा सगळं स्वच्छ करून मग आम्ही सगळं एकत्र निघतलो. मंडळी विसर्जन झाला, सुट्टी संपली. आता प्रत्येक चाकरमान्याक चावल लागली आपल्या कामावर हजर होऊची. त्यामुळे प्रत्येक जण थोडंसं घाईन निघालो उद्याची तयारी करूसाठी, पुन्हा मुंबईत जाऊसाठी. आणि पुन्हा उद्यापासून तास चालू होतला गणपतीची सुट्टी. तर मंडळी तुम्ही बघता पाठीमागे सगळं
एकदम क्लीन चकाचक झालेला आणि निघालो. पूर्ण वाडी म्हणजे अख्ख्या गाव हलक्या झालेला. तर आता ह्यो दिवस पुन्हा चालू होतो. 365 दिवस उद्यापासून सुरुवात. पुढच्या वर्षी कधी येतालात म्हणून. तर भेटाया पुढच्या वर्षी. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती.